तर आमच्या घराजवळील साई मंदिराला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कुंकुमार्चनचा कार्यक्रम आहे आणि मी सुद्धा आलेले आहे. आम्ही येण्याआधीच इथे एका ताटामध्ये सर्व साहित्य घेऊन सर्व तयार करून ठेवलेले आहे. मी एक नाव घेतले की एक कण पडायला पाहिजे, फक्त एका नावाला एक कण फक्त पडायला पाहिजे. ज्याच्यावर तुम्ही करणार आहे त्याच्यावर खूप कुंकू घालू नका. अगदी एवढ्या कुंकवात सुद्धा होतं कुंकुमार्चन. खूप नका घेऊ, अगदी एक एक कण म्हणजे तुम्ही जे श्रीयंत्र असेल ना, आता ते कसं आहे, हा जे असायला सुरू केले की ज्या पद्धतीने सांगितले, हार धवला या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर नमः. ओम महाकन्यायै नमः. ओम सरस्वती नमः. ओम महासरस्वती नमः. ओम देवी नमः. ओम भक्तानुग्रह कारिणे नमः. ओम ईशावास्यायै नमः. यै नमः. ओम महादेवे नमः. ओम महेश्वर्ये नमः. ओम स्वर्लोक परमायै नमः. तर अशी महालक्ष्मीची 1008 नावं घेतली आणि त्यानंतर कुंकुमार्चन संपन्न झालं. पावलं साठतात, यंत्र साठतात, मूर्ती असते, फोटो असतो, टाक असतं, बऱ्याच गोष्टी आपल्या देवघरामध्ये असतात. मग त्यावरती सुद्धा आहे ना, सतत कुंकुमार्चन झालं पाहिजे. आता कुंकुमार्चन झाल्यानंतर साईबाबांची आरती केली आणि आरती झाल्यानंतर आम्ही थोडंसं इथं फोटो सेशनसुद्धा केलं. ते फोटोज तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.